आज बनवत आहे परफेक्ट असं वेट लॉस सूप। तुम्हाला जर वजन कमी करायचं असेल तर हे सूप एकदम बेस्ट आहे। आज बनवते मुगाच्या डाळीचं पौष्टिक असं सूप। इथे मी मुगाची डाळ 15 ते 20 मिनटं गरम पाण्यात छान भिजवून घेतलेली आहे। हे सूप खरंच खूप पौष्टिक असतं। इकडे मी अर्धा कांदा, अर्धा टोमॅटो, हिरवी मिरची, लसूण, आलं हे सगळं बारीक कट करून घेतलेलं आहे। तुम्ही यात कढीपत्ता, शिमला मिरची देखील ॲड करू शकतात, पण इकडे आम्हाला आवडत नाही त्यामुळे मी ते स्किप केलं आहे। इकडे मी एक स्टीलचं पातेलं ठेवलं आहे, पातेल्यात 1 चमचा तूप टाकलेलं आहे। त्या तुपात आता आपली रेग्युलर फोडणी देऊन घेईल, मोहरी, जिरं आणि हिंग टाकून। त्यानंतर मी इकडे लसूण आणि मिरची टाकून घेतलेली आहे, ती छान परतून झाली। त्यात मी आता कांदा टाकून घेते, कांदाही देखील छान परतून घ्यायचा आहे लालसर होईपर्यंत। त्यानंतर मग आपण शेवटी टोमॅटो टाकणार आहोत। कांदा आता आपला परतत आलेला आहे, आता मी टोमॅटो देखील टाकून घेतला आहे। टोमॅटोही छान परतून घ्यायचा आहे। तुम्ही यात कॉर्न पण ॲड करू शकतात आणि जर तुमच्याकडे दुधी भोपळा असेल तर तो देखील टाकू शकतात, त्याचीही टेस्ट खूप छान येते। इथे मी आता हळद टाकून घेतलेली आहे आणि थोडंसं धने पावडर देखील टाकलेली आहे। ते व्यवस्थित पूर्ण मिक्स करून घेते। ते छान परतलं की यात मी आता जी भिजवलेली डाळ होती ती याच्यात मी टाकून घेते। डाळ व्यवस्थित मिक्स केल्यानंतर आपण आपल्या गरजेनुसार त्यात पाणी ॲड करायचं आहे। तुम्हाला किती लोकांसाठी बनवायचं आहे त्यानुसार तुम्ही पाणी त्यात ॲड करू शकता। मी इथे फक्त 2 जणांसाठी बनवलेली आहे, त्याच्यामुळे मी एक छोटी वाटीच डाळ घेतलेली होती। आता आपली डाळ छान शिजते, त्यातलं पाणी आता बरंच आटलं आहे। नंतर पुन्हा अजून आपल्याला गरज पडली तर आपण त्यात पाणी ॲड करायचं आहे। इथे मी आता व्यवस्थित ते मिक्स करून घेते, म्हणजे ती डाळ आहे ना पूर्ण एकजीव होऊन जाते आणि डाळ ही पूर्ण प्लेन दिसते। अशा पद्धतीने पूर्णपणे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। तुम्ही इथे बघू शकता छान अशी डाळ झालेली आहे आपली। त्यात आता वरून मी कोथिंबीर टाकून घेतली आणि हो, मीठ टाकताना व्हिडिओ घ्यायचं राहिलं तर मीठ देखील आपण आपल्या चवीनुसार त्यात टाकून घ्यायचं आहे आणि तुम्ही वरून लिंबूसुद्धा टाकू शकतात। इथे आता आपली डाळ पूर्णपणे रेडी झालेली आहे। गरमागरम वेट लॉस सूप तर आपलं तयार झालेलं आहे। नक्कीच एकदा ट्राय करून बघा।